मराठी एवढ्या जगात माय बोलतो मराठी. मराठी आपली मातृभाषा आणि ज्या भाषेचा आपला सर्वांना अभिमान आहे अशा भाषेमध्ये आपण समालोचन करतोय. वळूया आपण या आजच्या रजनीमधला पहिल्या फेरीतला नव्हे तर संपूर्ण स्पर्धेमधला शेवटचा पहिल्या फेरीतील सामना सिद्धिविनायक फणस डोंगरी विपक्ष पराग 11 घाटला या दोन संघादरम्यान हा सामना नाणेफेकीचा कॉल. पराग 11 घाटला संघाने जिंकला. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीला आमंत्रण केलं ते सिद्धिविनायक फणस डोंगरी या टीमला. सिद्धिविनायक फणस डोंगरी संघाची सलामी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. इकडं अक्षय जाधव याला मात्र हॅट्रिक 3 षटकार लगातार महेश मोकल यांच्याकडून 300 रुपये. बघा आता काय हरकत तंगी आहे ना जर विक्री थोडी काय होते रिक्षा कमी चालतोय पण असू द्या काय हरकत नाही. अभिनंदन 3 षटकार 300 रुपये महेश मोकलचो आहे. नक्कीच अक्षय जाधव आणि पेनचा रिषभ पंत. ओमकार हरपडच्या बॅटमध्ये पहिल्या चेंडूवर अतिशय लाजवाब काहू कॉर्नरच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षकाच्या मस्तक दस्तक देणारा हा फटका 6 धावेसाठी. सीढ़ी तो वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते. का नजाकत क्रिकेटचं मादक सौंदर्य या चेंडूवर पाहायला मिळाला. पेनचा ऋषभ पंत ओमकार हरपडच्या बॅटमधनं. दोन चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले. ओमकार हरपडच्या बॅटमधनं थोडीशी मागणी अशी गोलंदाज चेतन भानक हा गोलंदाज P1चं षटक फेकतोय. ज्या षटकामध्ये निर्बंध आहे 30 यार्ड सर्कलचं ते षटक फेकत असताना मात्र पहिले 2 चेंडू अतिशय महागडी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. लगातार 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारण्यामध्ये यश मिळवलंय फलंदाज ओमकारानं. एक क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे. आज पेन नव्हे या संपूर्ण रायगडमध्ये त्याचं नाव गाजतोय. असा खेळाडू पुन्हा एकदा अतिशय लाजवाब स्टंपच्या मागे अर्थात अतिशय प्रेक्षणीय फटका. आणखी एक आलाय मोठा फटका चौकार. यस कृपया पंचांची कोणी वादग्रस्त भाष्य किंवा काही करू नका. अगदी सुरेख 5 दिवस एवढी जबर टॉप अंपायरकी केलेली आहे की शब्द नाही आमच्याकडे बोलण्यासाठी. आणि आजच्या रात्रीमध्येही ते पूर्णपणे एफर्ट देतात आमचे प्रवीण पवार सर संतोष चौधरी सर. चौकार. लगातार 3 चेंडू 3 मोठे फटके ओमकारच्या बॅटमध्ये आलाय. सज्ज होते गोलंदाज चेतन. अतिशय महागडी गोलंदाजी होत असताना हा चेंडू फेकलाय भीमर. इट्स अ नो. आणि या चेंडूवर असेल फ्रेट. अतिशय खराब अशी गोलंदाजी मानसिक दडपण या षटकामध्ये चेतन भानक या गोलंदाजी अगेन्स्ट आल्यात. कारण आक्रमक पवित्रा पहिल्या चेंडूपासून पत्करलाय परंतु ओमकार हरपडनं आणि त्यामुळे मानसिक दडपणामध्ये हा चेंडू फेकलाय त्यानं नो. दोन्ही धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 15 म्हणजे साथी सोबत जोडले गेले आमचे गुणलेखक मित्र कविराज पाटील. अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेला पाहताय. फ्रीचा हा चेंडू होता. ब्रह्मास्त्र फेकला होता आणि मात्र ट्रॅव्हल केल्या चेंडूला 1 धाव या चेंडूवर मिळेल. एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 16 वर आणि स्ट्राईक झाली रोटेड. सलामीचा दुसरा फलंदाज अक्षय जाधव यावेळी स्ट्राईक घेतो ज्याच्यासाठी बक्षीस आहे. असा खेळाडू उजव्या हाताचा फलंदाज सामना करेल समोर असणारा गोलंदाज चेतन भानक
हा गोलंदाज एक वेगवान असा गोलंदाज आहे. जरी खराब चेंडू फेकला असेल 4 तरी येणाऱ्या 2 चेंडू मध्ये मात्र थोडस चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करायचं असेल या षटकामध्ये ते येणाऱ्या 2 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी आवश्यक असेल. अतिशय आक्रमक अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आई चेंडू सुरेख कव्हरच्या दिशेने खेळला. लास्ट जवाब कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अक्षयच्या बॅट मध्ये निघाला. अतिशय दर्जेदार चौकार. संघ पोहोचतोय 20 या आकड्यावर. अतिशय आक्रमक अशी सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पेंट टीम करणं. हा चेंडू पुन्हा एकदा खेळलाय. 1 धाव मिळेल. एका धावसंख्येनं पहिल्या षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळते. सिद्धिविनायक फणसडोंगरी या टीमची बिनबाद 21. अतिशय आक्रमक अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार हे आयोजन आजच्या संपूर्ण रजनीमध्ये आपण बघितले तर 4 समालोचक आहेत. खास करून या जोहे गावातील एक समालोचक ज्यांना राष्ट्रीय भाषेवर प्रभुत्व मिळत असताना भारतीय संघाचे माजी खेळाडू नवजीत सिंग सिद्धू यांना गुरुस्थानी मानत आज रायगड नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर जाऊन पोहोचलेला आवाज म्हणजे तुमचा आमचा अमित म्हात्रे पाजी त्यांच्या समेत ताऱ्याचा तारा रायगड समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आज मराठी भाषेवर प्रभुत्व असलेला हा समालोचक हाही समालोचक 7 समुद्रा पलीकडे गेलाय. तदनंतर अग्री भाषेवर प्रभुत्व असणारा होम मिनिस्टर अनेक महिलांचा भाऊजी म्हणून ज्यांना लौकिक मिळवलाय असा रावेगावचा समालोचक ज्यांचं मराठी भाषेवर प्रभुत्व आहे असे अक्षयजी पाटील असे समालोचक आजच्या या संपूर्ण रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलदेव झाला बदल. याच दरम्यान प्रणय बाळचंद्र मात्रे खोपट्याचे आमचे मूर्तिकार आहेत. त्यांना विनंती असेल आपण आदरानं आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे कारण ज्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आपण इथे मॅन ऑफ द मॅच देतोय आणि घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन व्हावं नतमस्तक व्हावं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर असं एकच उद्दिष्ट आयोजकांचं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. टू कॉम बॉक्स. पहिला चेंडू पाहायला मिळालेला नवीन गोलंदाज प्रणीतचा अतिशय चांगला चेंडू. चेंडू गेल्या निर्धाव. ज्या गोलंदाजीची आवश्यकता आहे घाटला टीमला त्याची सुरुवात मात्र या गोलंदाजाने केलंय कारण मागच्या षटकामध्ये धावा खूप आल्यात. या षटकामध्ये कमबॅक करणं हे खूप गरजेचं आहे घाटला या टीमसाठी. ते कार्य मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज करेल का ते पाहायचं. पहिला चेंडू निर्धाव. या चेंडूवर बदल पाहायला मिळाला. व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि त्या व्हेरिएशन मध्ये हा फटका फसला होता. मात्र झालंय काय जिथे साधा सोपा सरळ असा झेल सोडलाय आणि जिवंताने मिळालाय अक्षय जाधव या एका महान अशा खेळाडूला. येणाऱ्या काळामध्ये हा जिवंतन किती महाग ठरेल ते पाहायचं आहे पण तरीही कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रणीतचं. सुंदर चेंडू आतापर्यंत फेकलेत. लगातार 2 चेंडू निर्धाव. एका चेंडूवर ब्रेक थ्रूची आवश्यकता असताना तो मिळवूनही दिला होता मात्र क्षेत्र थोडंसं खराब पाहायला मिळालं. जिवंतन मिळालंय. पुन्हा ते सज्ज होते गोलंदाज प्रणीत. प्रणीतचा हा 3रा चेंडू असेल या षटकामधील. अतिशय सुंदर वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. अतिशय वेगात हा चेंडू आला आणि लगातार 3रा चेंडू या षटकातील निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळवले गोलंदाज प्रणीतनं. कमबॅक कसं असावं याचं उदाहरण पाहायला मिळालं गोलंदाज प्रणीत कडनं कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर मानसिक दडपण घाटला टीमवर असताना चांगली गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. तत्पूर्वी आमचे प्रमुख आयोजक सुदर्शनजी मोकळ ज्यांची देहबोली जर आपण बघितली तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची उभेव छवी खूप मेहनत त्यांची आहे. त्याप्रमाणे आतिशजी मात्रे प्रभाकरजी घरत भूपेंद्रजी पाटील सतीश मात्रे निकेश पाटील अभिजित मोकळ महेश घरत रुपेश मोकळ हितेश मोकळ सौरव घरत मयूर घरत आणि संपूर्ण आयोजक कमिटी याने घेतलेली ही अथक मेहनत
स्पर्धा जरी 5 दिवसाची असली 5 रात्रीची असली तरी ही मेहनत 2 महिन्याची आहे. या सर्व कर्त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून कौतुक करायला पाहिजे, कारण हा मोठा शिवधनुष्य हातामध्ये त्याने उचललाय. झिरोने सुरुवात केली या स्पर्धेला आणि हे 7वं पर्व ज्याचा सर्वांना असावा गर्व असं हे पर्व पाहायला मिळालं आयोजकांच्या वतीनं. एक धाव मिळाली. मागच्या चेंडूवर एका धाव संख्येवर संघ पोहोचतोय 22 वर. पुन्हा एकदा हा चेंडू प्रणीतचा अतिशय सुरेख होता. हाही चेंडू निर्धाव, कौतुक करावं लागेल. नक्की षटक अतिशय सुंदर फेकलं. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एकच धाव खर्च केल्यात. मागच्या षटकामध्ये 21 धावा आल्यानंतर खूप सारा दडपण होता या संघावर. ते दडपणामध्ये चांगली गोलंदाजी प्रणीतनं केलंय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. प्रणीत हा गोलंदाज फेकतोय, समोर असणारा ओमकार हरपार. आई चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळाला, मात्र यावेळी दिशा भरकटली आणि क्वालिफाईड पंच हनुमानजी नाईक यांचा हा स्वेअरचा इशारा. एक धाव मिळाली. एका धाव संख्येने संघ पोहोचतोय 23 वर. पंचांचं काम सुद्धा अतिशय सुरेख पाहायला मिळाले. आमचे तिन्ही पंच संतोष चौधरी सर सिरडोन, प्रवीण पवार सर पनवेल, हनुमानजी नाईक सर कळवे असे सर्व पंच याच्या रजनीमध्ये आपण पाहताय. त्या सर्वांचं मनापासून आपण आयोजकांच्या वतीनं आभार मानतोय, कौतुक करतोय. पुढचा चेंडू प्रणीतचा. यावेळी पुन्हा एकदा आगळा वेगळा एबीडीबी स्टाईल पाहायला मिळाला. चेंडू भिरकवलाय, सीमाराच्या पार आलाय दर्जेदार. आगळ्या वेगळ्या ढंगानं पाहायला मिळाला हनुमान नाईक यांचा चौकार. टीमला 20 मिनिटाच्या अगोदर आपली 4 षटकं होणं हे गरजेचे आहेत. 21 मिनिट झाला तर मात्र आपला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. आतापर्यंत 2 संघांना ते भोगावं लागलंय, तरी विनंती थोडं स्पीडअप करायचं आहे. 2 षटकं संपली. धावपटल्यावर धावसंख्या झाल्यात सिद्धिविनायक पनसडोंगरी या टीमच्या बिनबाद 27. अतिशय आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली पनसडोंगरी या टीमची. थोडंसं आता मात्र मानसिक दडपण गाठला या टीमवर असेल. आपण पहिल्या 4 टीम मधनं बघितलं की धारावे संघ तिसऱ्या फेरीमध्ये अर्थात 2 सामने जिंकलेत, त्यानं प्रवेश केलाय. आता मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की थर्ड संघ जिंकलाय. आता या सामन्यामध्ये कुठला संघ जिंकतोय? दोन्ही संघ अतिशय मातब्बर आहेत. ही स्पर्धा आपण पाहिली तर सर्व गुण संपन्न आहे. स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा अभिमानाची अशी स्पर्धा आणि सर्व गुण संपन्न असणारी स्पर्धा. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करताय. उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते 24 लाईव्ह. नामवंत पंच, नामवंत गुणलेखक, नामवंत समालोचक असे या स्पर्धेला अनेक घटक या 5 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आयोजकांनी घेतलेली अथक मेहनत, आलेल्या मान्यवरांचा आदर सन्मान कसं करावं हे त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. हा चेंडू आलाय अक्षय जाधवच्या बॅटमधनं. एकच धाव मिळेल. एका धाव संख्येवर संघ पोहोचतोय 28 वर. नवीन आलेले गोलंदाज दुर्वेश पाटील. दुर्वेश पाटील हा नवीन आलेला गोलंदाज. 28 धावा. मैदान अतिशय सुरेख आहे. अनेक मान्यवर असतील किंवा अनेक क्रिकेट खेळाडू असतील त्याने या मैदानाचं भरभरून कौतुक केलंय, कारण जिथे एक डोंगर होता तो डोंगर फोडून या गावासाठी आणि या पंचकृषीसाठी एक सुसज्ज असं मैदान सर्व गावाच्या मेहनतीनं आणि वैकुंठ दादा पाटील साहेबांच्या कृपा आशीर्वादानं हे बनवत आलंय. ज्यांचं योगदान आहे त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार मानतोय. पुढचा चेंडू दुर्वेशचा ओंकारसाठी. अतिशय सुरेख, अतिशय वेगावर स्वार झालाय चेंडूवर आणि चेंडू फेकलाय निर्धाव. जो फलंदाज इन्फॉर्म आहे या आजच्या सामन्यामध्ये त्या फलंदाजाला थांबवण्याचं काम या दुर्वेशनं केलंय. चेंडू केलाय निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर ती बिनबाद 28. अतिशय सुंदरशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गाठला टीम कडनं मात्र आता चालू आहे.
पुढचा चेंडू यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर टायमिंग झाला, गॅप शोधू शकला नाही, तिथं प्रोटेक्शन आहे, कदाचित धावचीची नामी संधी येऊ शकली असती, पण ओळखलं अक्षय जाधवनं, नकार दिलाय आणि एकच धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 29 या आकड्यावर. 29 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय. क्रिकेटमुळे खऱ्या अर्थानं अनेकांना रोजगारही मिळत असतं. अनेकांचा आपण स्टॉल पाहताय, अनेक प्रकारची दुकानं या मैदानाच्या आजूबाजूला आहेत की त्यांना या आयोजकांच्या माध्यमातून 5 दिवस एक रोजगार नक्की मिळाला. पुन्हा एकदा हा चेंडू रिवर्स साइडिंग करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकानं चूक केली आहे, जिथं एकही धाव नव्हती तिथं मिळालाय नशिबाचा हा चौकार. धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्या धावपटलावर बिनबाद 33 अशी धावसंख्या. थोडीशी खराब अशी फिल्डिंग पाहायला मिळाली घाटला या टीम कडनं. हा शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा घेता आला नाही आणि मात्र इथं जिथे ब्रेक थ्रूची होती गरज घाटला टीमला, तो ब्रेक थ्रू यायला मिळवून दिलाय गोलंदाज दुर्गेशने. पहिली सफलता घाटला टीमला आणि पहिला आदरा मिळालाय सिद्धिविनायक पनस डोंगरी या टीमला. पहिली सफलता यावेळी घाटला टीमला मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले नवीन फलंदाज अक्षय भट, सिद्धिविनायक सुयश भट पनस डोंगरी या टीम कडनं आलाय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणजे अतिशय महत्वाचा असतो. आई चेंडू अतिशय सुरेख, खूप वेगामध्ये हा चेंडू फेकला, सुयशला खेळता आला नाही, चेंडू गेला निर्धाव. अशा अर्थीनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक पनस डोंगरी संघ पोहोचतोय 1-बाद-33 वर. प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी राखताना दिसला पनस डोंगरी संघ. ऐकूया तिथपर्यंत आपल्याकडे वेळ आहे डीजे. संपवायचा आहे घाटला टीमला, अन्यथा 5व्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. याची नोंद आपण घ्यायची. स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध आहे, वेळेवर स्पर्धा चालू होते. अनेक नियम एक काटेकोरपणाने पाळले जातात, कारण क्रिकेटमध्ये नियम असायला पाहिजे, त्यामुळे क्रिकेट सुधरत असतं. 33 धावा धावपट्ट्यावर नवीन गोलंदाज येतोय. 4थं षटक घेऊन अनिकेत पावसकर. अनिकेत पावसकर आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन आलाय. धावसंख्या धावपट्ट्यावर 33. धावा. पुन्हा एकदा अनिकेत. अतिशय मातबगर असे संघ या आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. टॉपचे संघ नेहमी ए डॉट्स मध्ये जे संघ खेळत आहेत त्या संघाचा सहभाग आजच्या रजनीमध्ये पाहिलाय. अतिशय मोठी स्पर्धा या पेन नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून ज्या तालुक्याकडे पाहिलं जातंय त्या तालुक्यामध्ये जोहे गावामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहताय. अनिकेतचा हा पहिला चेंडू. अनिकेत पावसकर घाटला टीमचा एक दर्जेदार खेळाडू आहे. गोलंदाज म्हणून अनेक सारी मैदानं आपल्या गोलंदाजीने गाजवणारा हा खेळाडू. पहिला चेंडू रिवर्स साइड केला,
चेंडू धाडलाय सीमारशा पार, आणखी एक आलाय ओमकारच्या बॅटनं चौकार. चार धावसंख्येकडे संघ पोहोचतोय. एक बाद 37 या आकड्यावर. आपण अनेकेत पावसकर जर बघितलं तर आठवण आली आहे मला वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज सुनील नारायण. टेनिस मध्ये अनिकेत सनप. सेम ऍक्शन आणि पुन्हा एकदा रिव्हर्स. कौतुक करावं लागेल ओमकारचं. काय फटका केला. अगोदर चौकार आणि या चेंडूवर आलाय षटकार. आणखी एक विकेट मिळाली घाटला टीमला आणि आणखी गात्रा मिळालाय पनस डोंगरी या टीमला. डीजे ओमकार बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज हर्षल पाटील. चौथ्या क्रमांकावर येतो. दोन चेंडू दोन मोठे फटके आले होते. अनिकेतच्या अगेन्स्ट ओमकारनं मारलेत. एक मानसिक दडपण होता आणि मानसिक दडपणला जुगाडलं. आत्मविश्वासानं गोलंदाजी केली. ध्येय खचून दिलं नाही आणि मात्र ओमकारला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय अनिकेत पावसकरनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल पाटील. चौथ्या क्रमांकावर आला फलंदाज उजव्या हाताचा खेळाडू आहे. सामना करणार अनिकेतच्या अगेन्स्ट. अनिकेतचा पुढचा चेंडू असेल. मारा बदललाय आपला. शॉर्ट पिच चेंडू होता. प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. एक धाव पूर्ण. एकाच बौद्धिक समाधान मानेल. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 44 वर. थोडासा दोन्ही प्रकारचा टर्न या अनिकेतचा पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी. दोन मोठे फटके आल्यानंतर फलंदाज बादी केलाय. या चेंडूवर एक धाव आली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 44 वर. अतिशय सुंदरशी स्पर्धा. आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम रात्र आहे या स्पर्धेसाठी आणि मात्र आजच्या रात्रीनंतर ही स्पर्धा संपेल. नव्यानं 365 दिवस आपल्याला वाट बघावी लागेल या स्पर्धेची. हा चेंडू प्रॉपर टायमिंग नाही आहे. सुयशच्या बॅटमधून एकेरी फटका असेल. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 45 या आकड्यावर संघ पोहोचला. आता मात्र ओमकार हरपार बाद झाल्यानंतर थोडस धावांचा आकार थोडासा कमी होताना दिसतोय. कारण ओंकार ज्यावेळी मैदानामध्ये खेळत होता त्यावेळी रिव्हर्स किंवा अनेक आगळे वेगळे फटके पाहायला मिळाले. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होत्या. यावेळी तसं होताना दिसत नाही. सिंगल हा शेवट चेंडू षटकातील आणि यावेळी सुद्धा फटका बसला. आणखी विकेट अनिकेतच्या पावसकरच्या बॅट या षटकामध्ये पाहायला मिळाली. तिसरी सफलता मिळाली घाटला टीमला. तिसरा आदरा मिळाला सिद्धिविनायक पनस डोंगरी या टीमला.
विनायक फणस डोंगरी संघ पोहोचतोय 3:45 वर. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 19 फेब्रुवारी अर्थात आपल्या राजांची शिवजयंती आणि या दिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज या स्पर्धेचा सांगता समारंभ असेल. या आपण व्यासपीठाजवळ बघतोय राजांची मूर्ती अतिशय सुबक आहे आणि राजांचं नाव आपण ज्या ज्या वेळी मुखामध्ये घेतो 100 हत्तींचं बळ आपल्यामध्ये संचारत असतोय. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती, अगर शिवाजी ना होते तर सुन्नत सबकी होती. राजांचं कार्य कीर्ती खूप मोठे आहे. हा राजा कोणी देव नव्हता, मात्र लाखो आणि करोडो मंदिरामध्ये आज देव बसलेत. ते राजांच्या पराक्रमामुळे ते राजांना त्रिवार अभिवादन या स्पर्धेनिमित्तानं असेल. तर या सामन्यामध्ये शेवटचं षटक घेऊन आला स्लॉग वरचं दुर्वेश पाटील आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघातर्फे 5वं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. सुयसला हा चेंडू व्यवस्थित खेळता आला नाही. चेंडू केला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर ती मात्र 45 वर. धावा धावपटलावर. दुर्वेशचा पहिला चेंडू अतिशय सुरेख होता. कमबॅक केलं दुर्वेशनं आतापर्यंत. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू फेकण्यासाठी. सुरेख चेंडू फॉलोथ्रू मध्ये खेळला, गॅदर करता आला नाहीये, त्यामुळे 1 धाव फणस डोंगरी टीमला मिळाली. अन्यथा हा चेंडू निर्धाव गेला असता. तसं काही झालं नाही. एका धावसंख्येनं संघ पोहोचतो 46 वर. खऱ्या अर्थानं दुर्वेशचं कौतुक करावं लागेल. आत्मविश्वासानं त्यांना आतापर्यंत गोलंदाजी केली. कारण एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. कारण यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आणि आत्मविश्वास मजबूत असतं. त्या आत्मविश्वासाने धैर्यानं आतापर्यंत दुर्वेशने गोलंदाजी केलेली आहे. हा चेंडू कट केलाय. कदाचित झेलची नामी संधी आली आणि मात्र यावेळी चूक झाली नाहीये आणि अप्रतिम असा झेल पकडला क्षेत्ररक्षक प्रणित पंढरी यानं आणि आणखी सफलता मिळाली घाटला या टीमला. आणखी खादरा फणस डोंगरी या टीमला मिळालाय. डीजे हरपार बाद झाल्यानंतर मात्र संघ खूप अडचणीमध्ये आला. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. असं वाटलं होतं की धावांचा डोंगर या सामन्यामध्ये पाहायला मिळेल, मात्र आतापर्यंत 4 षटकं आणि 3 चेंडू संपले. धावपट्ट्यावर धावसंख्या झाली 4:46. थोडीशी खराब नंतर झाली फलंदाजी फणस डोंगरी या टीमची. पुढचा चेंडू दुर्वेशचा काय चेंडू फेकला. कौतुक करावं तेवढं कमी असेल या दुर्वेश. अतिशय वेगामध्ये वाईट यॉर्कर हा चेंडू फेकला. फलंदाजाला फक्त पाण्याशिवाय काहीच करता आलं नाही. फक्त तो बघत राहायचे चेंडूकडे. चेंडू आला कसा आणि चेंडू गेला कसा. आणखी एक चेंडू फेकलाय दुर्वेशनं निर्धाव. धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते ती मात्र 46 वर. 46 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल दुर्वेशचा. लेफ्ट उर्दू विकेटने मारा करतोय. हाही चेंडू अतिशय सुरेख. काय गोलंदाजी पाहायला मिळेल दुर्वेशकडनं. कलाटने दिली या सामन्यामध्ये. आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आणि मात्र आतापर्यंत ज्या सामन्यामध्ये फणस डोंगरी संघ हवी झाला होता त्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वळण्याचा प्रयत्न केला गोलंदाज दुर्वेशनं. बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतो नवीन फलंदाज सूरज पारंगे. शेवटचा चेंडू खेळणार या स्लॉग वरच्या षटकामधील. हा शेवटचा चेंडू ज्या षटकामध्ये हाणामारी आवश्यक असताना त्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकण्यात 1च धाव खर्च केले दुर्वेशनं. 2 सफलता आपल्या टीम साठी मिळवली. धावसंख्या धावपटलावर 46. आता मात्र शेवटचा एक चेंडू असेल या पहिल्या पूर्वार्धामधील पहिल्या सत्रामधील. शेवट गोड करेल का हा फलंदाज. शेवट गोड केलाय. आत्मविश्वास वाढविलेला हा षटकार बॅट मधनं आला सूरज पारंगेच्या. नक्की या 6 धावेनं आत्मविश्वास दुणवला असेल फणस डोंगरी या टीमचा आणि मात्र अशा रीतीने पहिली इनिंग संपली. पहिल्या पूर्वार्ध संपला.
धाव पटलावर धावसंख्या पाहायला मिळाली. सिद्धिविनायक फणस डोंगरी टीमच्या 52 धावा, 53 धावांचं आव्हान असेल पराग 11 घाटला या टीम समोर. हे आव्हान कशा प्रकारे पार करेल पराग 11 घाटला संघ की या आव्हानापासून रोखण्यामध्ये यश मिळवेल सिद्धिविनायक फणस डोंगरी संघ. ऐकूया नवीन आवाज आपल्या समोर असेल. रोशन पाटील सर तारागावचा तारा यांना विनंती असेल नेक्स्ट इनिंगचं आपण समालोचन करायचं आहे. थँक्यू, धन्यवाद. रक्षण लावून घ्या आणि सलामीचे विद्यमान धोनी मैदानाकडे मार्गस्थ करा. रोशनजी पाटील तारा यांचा आवाज आता आपल्या पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये राजेंद्र भगत मॅन फ्रॉम चिरडेर ओरणचा आवाज आपण ऐकलात. आता मात्र तारागावचा आवाज रोशन पाटील ज्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव केलंय आणि त्यांच्याच अगदी आपण पाहतोय. नंतर आमचे अमित दादा यांचं नाव देखील घ्यावं लागेलच, कारण रायगड जिल्हा नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सिद्धू पाजी त्यांना असं म्हटलं जातं. असे अमितदादा म्हात्रे मॅन फ्रॉम याच जोहे गावचे सुपुत्र. अगदी फक्त समालोचक नाही पण संगीत क्षेत्रामध्ये देखील त्यांचं एक मोठं नाव आहे. आमचे केशव बुवा ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्यांचे ते शिष्य आहेत आणि त्यांचा मात्र अगदी वारसा पुढे नेत असताना त्यांच्या आवाजातून आपण अगदीच अभंग असतील गवळण असेल अशा पद्धतीने आपण ऐकत असतो. आणि ते उत्कृष्ट गायक देखील आहेत आणि उत्कृष्ट समालोचक देखील आहेत आणि उत्कृष्ट मूर्तिकार देखील आहेत. अशी ख्याती असलेले आमचे अमितदादा म्हात्रे यांचा देखील आवाज आपल्याला या 6 दिवसीय स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. शेवटचा दिवस या स्पर्धेचा आहे. 30 चेंडू आणि 53 धावसंख्येची आवश्यकता इथून असणार आहे. सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे पाठवा आणि पंचाने देखील मैदानाचा ताबा घ्या. शेवटचा दिवस आहे आजच्या या स्पर्धेचा. स्वप्नील पवार यांचं देखील शुभ आगमन आहे. अर्थातच ते देखील पेन नगरीमध्ये राहतात आणि पेन नगरीमध्ये त्यांचा आवाज सातत्याने पाहायला मिळतो आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील स्वप्नील पवार यांचा आवाज समालोचनाच्या माध्यमातून पाहायला आपल्याला सातत्याने मिळतो. त्यांचं देखील इथे शुभ आगमन आहे. त्यांना देखील करूया आपण आयोजकांच्या वतीने वेलकम. धन्यवाद अक्षय पाटील सर, धन्यवाद राजेंद्र भगत सर, धन्यवाद अमितजी म्हात्रे. सर्वांचं मनापासून आभार. आणि पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना टार्गेट 30 बॉलमध्ये 53 पराग 11 घाटला टीमला बनवायच्या आहेत. आणि एका बाजूला जय हनुमान कामोटे या संघाला आपण बाद आहे. फणस डोंगरी माफी असावी. सिद्धिविनायक फणस डोंगरी ओमकार हलपलचा संघ आहे, तो मात्र तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. टार्गेट जरी कमी असलं इथं कमी म्हणता येणार नाही, कारण जवळजवळ 10च्या वर आस्किंग रन रेट आहेत. 10.60 हा टार्गेट अतिशय रिस्पेक्टेड राहील. सन्मानजनक टोटल मात्र उभारलं पहिल्या सत्रामध्ये फणस डोंगरी टीमने. त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानाकडे पराग 11 घाटला संघाची पहिली जोडी आपण लवकरात लवकर दाखल करा. आणि यानंतर विनंती राहील जे संघ टॉप 7 मध्ये पोहोचलेले आहेत त्या सर्व संघांनी आपली उपस्थिती इथे दाखवायची आहे. जे संघ टॉप 7 मध्ये गेलेले आहेत, बक्षीस पात्र झालेले आहेत, त्या सर्व संघांना उपस्थित राहायचं आम्ही सूचना या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं इथे करतोय. तर सामना सुरुवातीला बघा टाइमर देखील ऑन केला जाईल या स्पर्धेच्या वतीने. मी नक्कीच पुन्हा एकदा सांगेल वेळेला महत्व द्या. बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचं आहे. क्रिकेटला धर्म मानणारे आमचे पेन तालुक्यातील इरवाडी गावचे आदरणीय अविनाश मामा पाटील तेही स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही मनापासून स्वागत.
तर याच दरम्यान आपण पाहताय पेण नगरपालिकेचे हॅट्रिक नगरसेवक डॅशिंग नगरसेवक आदरणीय निवृत्ती भाऊ पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण या मंचावरती आपलं स्वागत. हॅट्रिक नगरसेवक, उत्तम व्यक्तिमत्व, जबरदस्त खेळाडू आदरणीय निवृत्ती भाऊ पाटील यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. सर्वात अगोदर पेण तालुक्यामध्ये नाईट स्पर्धा भरवणारे हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती भाऊ पाटील यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. तर बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू एक्स्ट्रा प्रतिनिधी आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. प्रीतम मस्के स्ट्राईक एंडला असतील. यस, लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. ग्रीन सिग्नल पंचांकडून मिळालाय. आता व्हाईट ग्लोव्ज आहे, टोपी व्हाईट आहे, ब्लॅक संपूर्ण कोड आहे असं वाटलं आम्हाला. प्रभुदेवा वाटतात लांबून हातवारे केल्यानंतर. प्रवीण पवार सर, तर मी निवृत्त होताना विनंती करतो पण या मंचावर आपलं स्वागत. पहिला बॉल यॉर्कर टाकलाय आणि नो बॉल कॉल. त्यामुळे पहिल्याच बॉल वरती अकाउंट ओपन झालंय. 1+1 ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय मेन अंपायर प्रवीण पवार सर, स्क्वेअरलेग पंच आमच्या या ठिकाणी. खरं तर आपण पाहिलं मैदानामध्ये हनुमंत नाईक सर बॅटकट आहे का बाईज आहे. विशालन प्रीतम, प्रीतम मस्के अँड विशाल पांचाल गाठला टीम. 1 रन आली. 1 रन पहिल्या बॉलवरती प्लस वाईड नो बॉल माफी असं. त्यामुळे 2 धावा अकाउंटला लागताना आपण पाहत आहे. अवांतर रन्सने मात्र डावाला सुरुवात केली. आजच्या रात्रीमधला तर पहिल्या फेरीमधला हा 4था सामना आणि आजच्या रात्रीमधला लिगली 6वा सामना आहे या स्पर्धेतला. धावसंख्या स्कोअर कार्ड मध्ये आपण पाहिली 2. 53 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. मध्यरात्र झाली. प्रत्येक विनिंग टीमचे कॅप्टन सर्वांनी रिपोर्टिंग करा. जे टॉप 7 मध्ये गेलेत बक्षीस पात्र झालेल्या त्या संघांना विनंती राहील. पुढचा शेड्यूल कसा असेल या स्पर्धेचा आम्ही लवकरच त्याची घोषणा करणार आहोत. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले गोलंदाज आहेत त्या ठिकाणी. बॉलिंग मार्क वरती दीप पिसे, पेण पणस डोंगरी ओमकार हडपाल, रायगडचा रिषभ पंत म्हणून ज्याला संबोधलं जातं. त्याचवर आपण पाहता तर लवकरच बिग बॅश प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे आयोजक तुम्हाला सामन्यामध्ये सुयश भट, अक्षय, त्यांचे सर्व सहकारी ते देखील खेळताना पाहायला मिळतील. बिग बॅशचा एक वेगळा दाटणीचा फॉर्मॅट. 8 संघ, प्रत्येक संघाचे 7 सामने. पहिल्यांदा काहीतरी वेगळी संकल्पना पेण तालुक्याला पाहायला मिळेल बिग बॅश प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्यासाठी देखील आपण त्यांना शुभेच्छा देऊया. या स्पर्धेला मॅचकडे आपण फोकस करत आहोत. दीप पिसे आणि समोर विशाल पांचाल हा खेळाडू. सलामी वीर 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. बॉल थोडा टॉस झाला, राईज झाला आणि इथे विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला. लेंथ बॉल जरूर होता परंतु अनइव्हन बाउन्स ज्याला म्हणता येईल ते पाहायला मिळालं. प्रीतम मस्के आपण जर पाहिलं गतवर्षी दत्ताशेठ कांबळे समाजसेवक डीके दादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत डीके चषकामधला मालिकावीर ज्याला बाईक मिळाली आणि यंदा देखील या स्पर्धेमध्ये सहभाग झाला हा संघ. या संघाचे पुरस्कर्ते पेण तालुका शिवसेना प्रमुख आदरणीय जगदीशदादा ठाकूर कोविर्ले, जगदीश शेठ ठाकूर अग्रनामांकित असे व्यक्तिमत्व. त्यांच्या वतीनं पुरस्कृत केला आपण संघ पाहता या ठिकाणी घाटला. पराग 11 घाटला. जगदीशदादा ठाकूर यांचे चिरंजीव पराग त्यांच्याच नावाने हा संघ नेहमी खेळत असतो. घाटला म्हटलं की मुंबईचा परिसर. सन्माननीय राणे साहेब यांचा बाले किल्ला म्हणून ज्यांना खरं संबोधला जातो. तर मंचाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहत आहे हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती भाऊ पाटील. वेलकम, आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करायचं होतं, प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल टप्पा घेत मात्र चालला मिड विकेट कडे. फक्त सिंगल रन या बॉल होती मिळेल. टार्गेट चेस करायचं जवळजवळ 53 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. आणि सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट हवा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला चांगला. कमीत कमी 10च्या वर धावा बनवाव्याच लागतील. कारण 53 म्हटलं की मगाशी म्हटलं 10.60च्या सरासरीने तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी पण होताना पाहत आहे.
53 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली जोडी प्रीतम मस्के स्ट्राइक एंडला. ओव्हर पिच बॉल मिड ऑफला फटका चाललाय, थोडासा डायव्हर्ट झाला बॉल, क्विक थ्रो झालाय, पण तो सेकंड प्रीतम मस्के घेईल का हा प्रश्न पडलाय. कारण प्रीतम मस्के म्हटलं की नेहमी षटकार चौकार. तर मान्यवरांचं आगमन आपण या ठिकाणी होताना पाहता. पेण नगरपालिकेचे डॅशिंग हॅट्रिक नगरसेवक, पेण तालुक्यातील प्रथम झालेली नाईट स्पर्धा. अगदी 13 वर्ष आपण मागे गेलो तर नगरपालिकेच्या क्रीडांमध्ये ज्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा नाईट स्पर्धेचं आयोजन पाहिलं आणि त्या स्पर्धेमध्ये डिंगडॉंग पुणे सारखा संघ देखील स्पर्धेमध्ये खेळला. व्यावसायिक स्तराचे खेळाडू ज्यांच्या स्पर्धेमध्ये खेळले त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय निवृत्ता पाटील यांच्या ठिकाणी आगमन बनवताना पाहत आहे. क्रिकेटला धर्म मानणारे उत्तम क्रिकेटर आणि त्याच वेळा असं म्हणतात दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस. पेण तालुक्यामध्ये असं कोणतं गाव नाही तिथे आमच्या निवृत्त भाऊंचं नाव नाही. ते आमचे हॅट्रिक नगरसेवक निवृत्त भाऊ पाटील यांच्या ठिकाणी आगमन. यास वेलकम, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. फटाक्यांच्या आतिषबाजीने निवृत्त भाऊंचं आपण स्वागत होताना पाहत आहे. त्यांच्या सोबत आमचे शिंदे सरकार, सुदर्शन मोकल उप बालगुड्डू भाऊ यांना पण पाहता स्पर्धेचे आयोजक. वेलकम. इथे बघा थोडासा खेचून मारला बॉलला हॅमर केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, झेलबाद. फटका चांगला होता, एलिव्हेशन मिळाला पण ताकद कमी होती. त्या ठिकाणी झेलबाद झाले खेळाडू विशाल पांचाल. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला खेळाडू बाद झाला बॅटिंग करणाऱ्या घाटला टीमचा. पहिला खरं तर रेकॉर्ड ब्रेक पब्लिक पाहायला मिळाली. परवाच्या रात्रीमध्ये तर 500हून अधिक फोर व्हीलर कार आम्ही रोडच्या बाहेर पाहिल्या. तितक्याच मोठ्या संख्येने 1000हून अधिक टू व्हीलर बाईक होत्या आणि तुडुंब गर्दी तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती पाहिली. जेव्हा लॉर्ड्स होता, रावे, जिते, दादर, कळवे, साई हे संघ खेळल्याने आजच्या रात्रीमध्ये देखील तेवढीच मोठी संख्या मी प्रेक्षकांची या स्पर्धेमध्ये पाहत आहे. शेवटची रात्र आणि खरं तर आम्ही गावदेवी जोहेचे सर्व आयोजक आहेत, आम्ही तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेला एवढी चांगली प्रसिद्धी दिली, इतका चांगला खरं तर आपण सहकार्य केला. जेव्हा असं म्हणतात स्पर्धा यशस्वी केव्हा झाली, जेव्हा ज्या स्पर्धेला सर्वाधिक प्रेक्षकांची गर्दी ती स्पर्धा सर्वात यशस्वी असं म्हणतात. आणि या स्पर्धेमध्ये गेले काही रात्रीमध्ये जो प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलाय त्याबद्दल खरंच मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. सचिन नाईक धारावीचे कॅप्टन त्यांनी सांगितले जेवढा क्राऊड असतो तेवढी एक वेगळी मजा आहे. आणि या पेनमध्ये आम्ही आलो आणि पहिल्यांदा एवढी गर्दी बघतो कोणत्याही स्पर्धेमध्ये. कारण आजकाल लाईव्ह सेवा सुरू जरी झाली त्यामुळे घर बसल्या प्रत्येक जण घर मॅच पाहत असतो, परंतु या मैदानाचा रेकॉर्ड पाहिला या स्पर्धेमध्ये, प्रचंड गर्दी. यावेळेला ड्राईव्ह करत असताना बॉल थोडासा बाहेर काढला होता आणि इथे हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खेळले फलंदाज. सिंगल आली नवीन फलंदाज सागर गावडे. 1 रन आली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावाले धाव फलकावधी फक्त 5 षटक आवडल्याचं जोरदार डाव होऊ द्या. दीप भिसेसाठी 1 खेळाडू बाद केला, 5 धावा खर्च केल्या. आता 24 बॉल मध्ये विजयासाठी 48 समीकरण. बघा बुलेटची चावी सापडली, बुलेट गाडीची चावी सापडली. कोणाची असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्याकडे आहे तर घेऊन जा, ही सूचना असेल. नाही आलं तर आम्ही नक्कीच इथं ठेवू चावी. ज्याची असेल त्यांनी घेऊन जा. रायगड जिल्ह्यातील प्रकाश झोतातील मानाची क्रिकेट स्पर्धा, पेण तालुक्याची आनबान शान अशी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ व गावदेवी जोहे आयोजित अटल करंडक 2025 जय गुरुबा देव मैदान, गुरुग्रामपंचायत जोहे, तालुका पेण, रायगड. सध्या आपण इथे आहोत. बरोबर रावे आणि जोहे गावाच्या मधोमध हे क्रीडांगण आहे. या परिसरामध्ये अमरापूर विभाग मध्ये आहोत. अस्मितेचा प्रश्न आहे. खरं तर मगाशी अक्षय पाटील यांनी काय विस्तृतपणे खरं तर मागणी जी मांडली सोशल मीडियावरती, या संपूर्ण मूर्तिकारांच्या वतीने आगामी कालखंडामध्ये या परिसराला ज्या खरं तर क्षेत्राने सोन्याचे दिवस दिले, सुगीचे दिवस दिले, तो क्षेत्र आहे मूर्तिकार. या क्षेत्राला मात्र खरं तर आपण पाहिला ऑन साइडला पाड स्वीप केला बॉलला, अलॉंग द कार्पेट बॉल निघाला डीप स्क्वेअर लेग मध्ये, 4 धावा चौकार.
खर तर उच्च न्यायालयाच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिला पीओपी बंदी हा कायदा लागू केलाय, परंतु हा पीओपी बंदी कायदा लवकरच हटवला गेला पाहिजे. कारण प्रश्न निर्माण होतो खरं तर आपण पाहिला, थोडा स्पीडअप करा. प्रदूषण पीओपी मुळे कधीच होत नाहीये, परंतु जे खरं तर मॅनेजमेंट असं व्यवस्थापन मूर्ती विसर्जन त्यासाठी देखील शासनाने लक्ष द्यायला हवं. टॉस केला बॉलला, पीओपी मुळे मात्र खरं तर विभागाला सोन्याचे सुखी दिवस आले. जे खरं तर तरुण नोकरी व्यवसायासाठी मुंबई म्हणा किंवा राज्याच्या देखील बाहेर जायच्या विभागातले आज त्यांना स्वतःचा हक्काचा रोजगार मात्र मिळाला या क्षेत्रामुळे. पण नक्कीच आम्ही देखील मागणी करतोय शासनाकडे या गोष्टीकडे लक्ष द्या, जेणेकरून हा खरं तर व्यवसाय पुन्हा एकदा सुरळीत राहील आणि हा रोजगार तरुणांसाठी कायम राहील. ही खरं तर विनंती आपण करूया. ऑन साइडला फटका, स्वीट साऊंड, टक आवाज आला आणि बॉल निघाला मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, षटकार. या षटकामध्ये आले, त्यांच्याकडे देखील प्रदीर्घ काळचा अनुभव आहे. नुकताच आपण पहिला रायगड 40+ प्रीमियर लीग वीर मराठा जोहे संघाचे कॅप्टन होते. कमबॅक करावा लागेल. राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स, यॉर्कर टाकलाय, खोदून काढला अक्षरशः बॉलला ऑन साइडला. मिड विकेट मध्ये फिल्डर फेकी होईल का वेगवान? मी मगाशी म्हटलं नरेश मस्के 2 रन घेणार नाहीत, रिस्की रन तर अजिबात घेणार नाहीत. कारण प्रीतम मस्के माफी असावी, कारण त्यांनी मागच्याही स्पर्धेमध्ये सांगितलं डीके चषकामध्ये मी फिटनेसकडे भर देईल. कारण जेव्हा त्यांना बाईक मिळाली तेव्हा आनंदमय वातावरण आपण पाहिलं. खरं गाठला संघाच्या खेम्यामध्ये आनंदाचे डोही आनंदे तरंगे. पेणमध्ये येऊन रायगड जिल्ह्यामध्ये येऊन त्यांना स्वप्नातील पहिली बाईक मिळाली. हा एक मोठा खरं त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण होता. आणि त्याच वेळेला मी विचारलं होतं, जर तुम्ही फिटनेसमध्ये अजून भर दिला तर अशा भरपूर तुम्हाला बाईक मिळतील. इथे फटका फसलाय, कटरचा वापर केला होता नरेशने आणि इथे आपण पाहिला सॉफ्ट डिसमिसल झाले. पॉइंट मध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चालले प्रीतम मस्के. दुसरा खेळाडू बाद होतोय गाठला संघाचा. वरती हर्षल शिगवन धावा स्कोर कार्ड मध्ये आतापर्यंत आहेत, त्यामध्ये 16. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे अजूनही बनवावं लागतील तब्बल 37 येणाऱ्या काही बॉल मध्ये मॅच ऑन आहे. मागचा सामना जो आपण पाहिला खरं तर भादवड विपक्ष एका बाजूला होता, थळ संघाने मात्र भादवड टीमला पराभूत केलं, ज्यामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिली होती खरं तर समित्र म्हात्रे यांच्या वतीने. 22 धावांची इनिंग त्यांनी साकारली आणि थळ संघ मात्र दुसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालाय. परत तयार नरेश, यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॉल लागलाय कमरेच्या अगदी वर, थाय पॅडला, त्यामुळे पंचांनी त्या ठिकाणी जास्त या अफिलामध्ये इंटरेस्ट घेतलेला नाहीये. अतिशय योग्य निर्णय. हनुमान नाईक आपलंही खरं तर आम्ही कौतुक करतोय, कारण प्रत्येक खेळाडूचं खरं तर एक ड्रीम असतं अपील करणं आणि त्याचवेळेला एलबीडब्ल्यूच्या सोबत विकेट मिळणं टेनिस बॉल मध्ये. हा विकेट नाहीये, डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या तब्बल 16. खेळाडू बाजूला 2. आता येणारे 18 बॉल विजयासाठी 37 धावांचे समीकरण. डीजे तिथं कोणी बसू नका, थोडे बाजूला बसा विनंती राहील. लक्ष असू द्या. 18 चेंडूमध्ये 37. चला स्पीडअप करा, घाई करा, विनंती राहील. चला घाई करा. आपण फणस डोंगरी टीम मॅच ऑन आहे. 18
37 12.33 सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाकडे चाललाय. नरेश सामंत मात्र थोडेसे मैदानाच्या बाहेर जातील विश्रांतीसाठी. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा दीप भिसे सेकंड स्पेलमध्ये आलेत. या ओव्हरमध्ये तिसरं षटक सांघिक दुसरं. दीप भिसे आणि समोर खेळाडू असेल स्ट्रायकिंग एंडवरती सागर गावडे हा खेळाडू स्ट्रायकिंग केला, तर एका बाजूला हर्षल शिगवन नॉन स्ट्रायकिंग एंडला. भागीदारी बनवावी लागेल सध्या जवानचा पाठलाग करताना. याही वेळेला बिगिटचा प्रयत्न होतोय, पण तो प्रॉपर रडारमध्ये बॉल येत नाहीये, कारण वेगावरती दीप स्वार होतोय. आणि त्याच वेळेला आपण पहिले सिंगल घेतली. बघा थोडी रिस्क घ्यावी लागेल फलंदाजांना धावांचा पाठलाग करताना. मध्यरात्र झाली आहे. अटल करंडक या स्पर्धेचं आपण आयोजन पाहताय. शेवटची रात्र या स्पर्धेची तुम्ही एन्जॉय करताय. आज ए पोलचे सामने तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील आणि त्याच वेळेला नंतर सुपर 7च्या लढती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. 7 क्रमांक आहेत. 56 संघांना प्रवेश दिला. हाफ ट्रॅकर नो +6 सोने पे सुहागा. म्हटलं कारण हा बॉल होता नो, त्यानंतर फ्रीट असेल. चला नो आर्ग्युमेंट प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम असेल. फ्रीटची संधी असेल फलंदाजाला. 7 धावा या बॉल वरती आल्या. कमबॅक दीप भिसे करेल का? त्याने पहिल्या ओव्हरमध्ये देखील पहिलाच बॉल ओव्हर स्टेपिंगचा नो टाकला होता. तर रनअप मध्ये देखील तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल. चला मॅच बॉल आलाय बघा मैदानाच्या मध्ये. मॅच बॉल मैदानाकडे आलाय, तो घ्या आपण. 7 धावा मिळाल्या मागच्या चेंडूवरती. षटकार +1 6+1 7 धावा स्कोर कार्ड पण लागताना पाहताय. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावा स्कोर कार्ड मध्ये 24 आणि अजूनही आता मॅच मध्ये विजयासाठी बनवायच्या तब्बल 29 रन बनवायच्या. नेक्स्ट बॉल फ्रीट. उघडा डोळे पहा नीट. हा पुढचा बॉल फ्रीट तो फेस करेल. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल. त्या ठिकाणी हर्षल शिगवन हा खेळाडू चांगला फलंदाज आहे. सोडला बॉलला. टॉस झाला. थोडासा लाईन आपण जर पाहिली अवे फ्रॉम द बॉडी. एका बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. तर कधी कधी असे पूर्वीचे खेळाडू म्हणायचे षटकार चौकार आले तरी चालतील, परंतु वाईड बॉल फेकू नका, कारण या वाईड बॉल मध्ये तुम्हाला रन देखील खर्च करावे लागते आणि एक्स्ट्रा बॉल देखील फेकावा लागतो. आणि हे रन या नो बॉलच्या रन वाईडच्या रन मात्र तुम्हाला डोकीदोकी ठरतील. 28 बनवायचे आहेत. वेगावरती स्वार झाला. फ्रीटचा बॉल आहे. बॉल हवेमध्ये. जज करतो फिल्डर कॅच होणार नाहीये कारण फ्रीट आहे. सेकंडचा कॉल. तिसरी होईल का? नाही आहे. नकार दिलाय. अगदी योग्य निर्णय होता त्या ठिकाणी डाऊन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू सागर गावडेचा. कारण धावा येत आहेत, त्यामुळे आता इथून जो मोमेंटम मिळाला त्यालाच पुढे घेऊन जायचं. जर का विकेट गमावल्या तर प्रतिस्पर्धी संघ हवी होईल. त्यामुळे 2 धावा घेतल्या. 2 रनने मात्र आता कॅल्क्युलेशन बदललं. एकूण असेल आता बॉल 16 चेंडू विजयासाठी 26 धावा. 16-26 समीकरण या मॅच मध्ये आले. पुढे आले. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. कॅचेस विन द मॅचेस. आणि इथे आपण पहिला झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने. एक्स्ट्रा कव्हरला जो फिल्डर उभा होता त्यांच्याकडून चूक घडली. झेल सुटला गेला. फणस डोंगरी संघाला धावा वाचवायच्या होत्या आणि असा चुका केला तर तुम्हाला मात्र हा सामना वाचवणं मुश्किल होईल. त्यामुळे कॅचेस पकडावे लागतील. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. धावसंख्येमध्ये बदल. 15 बॉल 24 कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. दीपचे पुढचे 3 बॉल ठरवतील या सामन्याची दिशा. कोणता संघ फिरवेल, फणस डोंगरी की घाटला, याची चर्चा आता सुरू झाली. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाली. यावेळेला अँगल बनवलाय आणि बॉल निघाला त्या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर. लिगल बॉल कॉल पंचांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू घोषित झालाय. त्यामुळे रन नसलेल्या बॉलवरती
हा टप्पा ही लाईन तुम्हाला पकडायची आहे. समोर किती घातक फलंदाज त्यापेक्षा तुम्ही कोणत्या योग्य टप्प्यावरती बॉल टाकताय, त्याच्यामध्ये व्हेरिएशन किती आहे, कटर टाकताय की किंवा लेंथ बॉल टाकताय हे देखील पाहिलं जातं. एलईडी स्क्रीन आपण पाहता अगदी मंचाच्या उजव्या बाजूला, त्या स्क्रीनमध्ये देखील तुम्हाला सामन्याचा आनंद घेता येईल. मोठी स्क्रीन आहे. याही वेळेला आपण पाहिलं गुड लेंथ म्हणून बॉलला उडवलाय. परफ्यूम डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर होता, कटर टाकला, पुन्हा आता बॉल थोडासा टर्न विथ बाउन्स पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड मध्ये स्थिरावलेली असेल ती म्हणजे 28-28. 13 चेंडू मध्ये 25 चं समीकरण. मॅच ऑन आहे. 13 बॉल 25. चेंडू आणि धावांमधला अंतर जर आपण पाहिलं तर जवळजवळ 12 रन्स आहे. आणि हे अंतर कमी करायचं असेल तर तुम्हाला मात्र एका दुसरा मोठा फटका घ्यावा लागेल आणि त्याहीपेक्षा विकेट हवा फिल्डिंग करणाऱ्या टीमला. वेगवान बॉल आणि याही वेळेला निर्धाव. कमबॅक केलं दीप बिसेने. यस, रिव्ह्यूचा वापर केला. वाईट साठी चेक केला जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू. चला चेक केलं जाईल. टीव्ही अंपरची मदत घेतली. DRS टीव्ही अंपर संतोष चौधरी धोनी त्या ठिकाणी काम पाहतील. दूध का दूध और पाणी का पाणी 24 लाईव्ह इव्हेंट. 3 लाखाहून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलने पूर्ण केले आणि भरपूर चांगलं योगदान ज्यांचं राहिलंय ते 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. आमचे अविनाशी पाटील इरवाडी यांचं आगमन. वेलकम, आपलं स्वागत. तर निर्णय आलाय वाईट बॉल कॉल पंचांच्या माध्यमातून, म्हणजे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिलाय. तुम्हाला आणखीन एक रिव्ह्यू मिळेल. वाईट बॉलचा इशारा आला त्यामुळे एक एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. 13 चेंडू मध्ये 24 बॉल थोडासा वाईड लाईनच्या बाहेर निघाला त्यामुळे वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. चला ऑन स्क्रीन दाखवा तो क्षण, लगेच सर्वांना बघू द्या. खर तर आदरणीय अविनाश मामा पाटील इरवाडीचे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, गावदेवी, जो हे चषकाच्या प्रत्येक सीझन मध्ये त्यांची उपस्थिती पाहिली. किंबहुना या विभागामध्ये प्रत्येक स्पर्धा असतील तरी नेहमी ते पाहत असतात आणि आम्ही कुठेही कॉमेंट्री करत असो, रात्री अपरात्री त्यांचा आम्हाला मेसेज असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. त्यामुळे नक्कीच त्यांचं आम्ही कौतुक करतो. लाऊड ऑफर झाले होते लेग बीप होतं विकेटसाठी, परंतु लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन मिळाली. पाय वरती घेतला पंचाने, त्यामुळे लेग बाय घोषित केलं. 1 रन या बॉलवरती मिळाली. आता येणारे 12 बॉल 23चं समीकरण, 12-23चं कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये. 12 बॉल 23चं समीकरण. बघा, हे 4थं षटक तुम्हाला बरोबर 4 मिनिटांमध्ये फेकायचं सुयश. लक्षात द्या, ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन करावा लागेल कारण रात्रीची स्पर्धा आहे, त्यामुळे टाइम अलर्ट असेल प्रत्येक टीमला. 12 मध्ये बनवायच्या त्या ठिकाणी तब्बल 23 जावा. 12-23, 11.50 रिक्वायर्ड 100 असेल. चला सामना संपला की आयोजकांना विनंती राहील पॉपिंग क्रीज जी थोडीशी अदृश्य झाली तिला सदृश्य करा, कारण पंचांना देखील थोडा टेन्शन येतो. त्या ठिकाणी लाईव्ह कॅमेरामध्ये देखील काही गोष्टी क्लिअर होत नाही, त्यामुळे प्लीज त्याही गोष्टीकडे लक्ष द्या. लॉफ केला बॉलला, मागे फिल्डर आहे, जजमेंट चुकलं. वाट पाहिली आणि वाट लागली. बॉल चालला एका टप्प्यावरती सीमा पार, चौकार. आता 11 मध्ये 19चं समीकरण. खराब जजमेंट त्या ठिकाणी फिल्डरचं पाहायला मिळालं. फिल्डर होते हर्षल पाटील कडून अपेक्षा नव्हती, त्याने मात्र चुकीचं जजमेंट दाखवलं. झेलवरती यायला हवं होतं किंवा बॉल थांबवायचा होता पुढे येऊन, तसं घडलेलं नाही. बॉल एक टप्पा घेत निघाला सीमारेषा पलीकडे. आणखीन एक धमाका, क्या बात आहे.
खेचून मारला बॉलला, अक्षरशः पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. चा खेळाडू आहे मैदानामध्ये सागर गावडे. बटर कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. निकनेम बटर. तरी चांगला फटका सजवला. आणखीन एक धमाका. गुडघा टेकत मागचा पाय वाकवला आणि बॉलला नऊ चेंडू मध्ये फक्त 7 धावांची गरज आहे. लेस दॅन रन बॉल इक्वेशन मैदानाकडे आलंय. 9 बॉल 7. आणखीन एक फुल टॉस. बॅकफुटला आले होते. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. पण खेळ आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या सागर गावडेसाठी. शॉर्ट बट स्वीडिंग केला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 7. भिन्न तालुक्यातील आमच्या एकंदर रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज समालोचक रुपेशजी पाटील जनवली पेण सध्या भरपूर बिझी शेड्यूल आहे. नावाच्या नाईट स्पर्धेमध्ये आणि त्यांच्याकडून मात्र या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आहेत. त्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. चला कॅच कोणी पकडला डीप मध्ये. रुपेशजी पाटील खरं भरपूर बिझी शेड्यूल आहे. प्रत्येक रात्रीमध्ये रायगडच्या अनेक कान्याकोपऱ्यामध्ये हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. त्यांच्या वतीने मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांच्या मनापासून आम्ही स्वागत करतोय. थँक्यू सो मच. तर येणारे 8 बॉल आणि 7 धाबा. 8 चेंडू मध्ये 7 नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. सर्वेश पांचाल. अजूनही सामना संपलेला नाहीये. सुयश भटला कमबॅक करायचा. विकेट त्यांना मिळालाय. पुढचे 2 बॉल तेही निर्णायक राहतील या मॅच मध्ये. पराग 11 घाटला जगदीश ठाकूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ आणि बॉल निघाला मागे. पहिला दुष्काळ त्यात 13वा महिना. खराब फिल्डिंग नशिबाचा चौकार. शेवटचा सामना असेल. थळ विपक्ष विनर टीम. 7 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धावांचं समीकरण. 7 बॉल 3 एक कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. हा शेवटचा बॉल या ओव्हर मधला. फुलटॉस आहे. एकसा कव्हरला कदाचित विजयी फटका असेल आणि हा सामना जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हर मध्ये पराग 11 घाटला संघाने. अभिनंदन घाटला टीम. हार्डलक टीम फणस डोंगरी. चला टॉस साठी कॅप्टन घाटला. टॉस साठी आपण कॅप्टन थर्डच्या टीमला विनंती करूया. टॉस केला जाईल तर सामनावीर या सामन्याचा बघा लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर आणि लाईनअप मध्ये मैदानाकडे झाला. दोन्ही संघ एकमेकांना हस्तांतरण करा आणि आमचे आयोजक असतील चला त्या पॉपिंग क्रीज थोडीशी अदृश्य झाली आहे तिला मात्र सदृश्य करा. स्पष्ट दिसेल असे दाखवा. यस सचिन दादा नाईक संपूर्ण टीम आपण घेऊन या मंचावरती. तर सामनावीर या सामन्याचा सागर गावडे ज्याने 29 धावांची इनिंग साकारली. अंडर 19 खेळाडू सागर गावडे. थल अलिबाग आणि घाटला संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. इथे नाणेफेकीचा कौल आपण घेऊया. त्याचे आपण अधिकचा वेळ घेऊ नका. शेवटची रात्र आहे. शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा. अगदी वेळ आपल्याकडे कमी आहे. विनंती असेल आमचे हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती दादा पाटील यांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत आणि नाणेफेकीचा कौल देखील करणार. मॅन ऑफ द मॅचचा हा घाटला संघाचा